नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. तर मी तयार झालेली आहे माहेरी जाण्यासाठी. माहेरी कशासाठी? तर रक्षाबंधनसाठी. परवा दिवशीच एका दादांनी कमेंट केली होती, बाई अगं माहेरी बिहेर जाई काहीतरी, काय नुसती काम 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 काम, काय आयुष्यभर करायचंय, नुसता पैसा मागं पडून काय उपयोग आहे, माहेरी जाय जरा रक्षाबंधनला. तर आज मी चाललेली आहे माहेरी. थोडा जायला मला उशीरच झालाय. उशीर म्हणजे तसं जाणून बुजून केलाय बरं का मंडळी. त्याचं कारण असं आहे, जसं मला माहेरी जायचंय तसं माझ्या मम्मीला पण माहेरी जायचं होतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या ननंदबाई पण माहेरी येणार होत्या. जर मी रक्षाबंधनच्या दिवशीच जर माझ्या माहेरी गेले असते तर इथं माझ्या ननंदबाई आलेल्या होत्या, भाची कंपनी सगळी आलेली होती. आम्ही मस्त रक्षाबंधन आनंदात साजरा केला, तर हा आनंद त्यांना मिळाला नसता. कसं माहिती का, प्रत्येक स्त्री प्रत्येकाला असं वाटतं की त्याच दिवशी रक्षाबंधनला गेलं पाहिजे. पण काही गोष्टी जर समजूतदारीने घेतला ना तर नात्यामध्ये वाईटपणा येत नाही. आता तुम्ही म्हणता ना असं का बरं सांगताय, बरेचसे म्हणजे बऱ्याच जणींकडून मी असं ऐकलेलं असतं, काही बाई आज मला माहेरी जायचं होतं, नेमकं महिना नंद आजच येणार आहे. अगं बाई, जशी ती तुझी ननंद आहे ना तशी तू पण कुणाची तरी ननंदच आहे. ह्या गोष्टी थोड्याशा समजूतदारपणे घेतल्या पाहिजे. म्हणजे आता माझ्यावरूनच घ्या, आता मी थांबली होते त्याच्यामुळं 2-3 कामं म्हणजे एकदम सुरळीत झाली. आमचं दरवर्षी नियोजन ठरलेलं असतं. ननंदबाईंना आधी माझा कॉल असतो की तुम्ही रक्षाबंधनच्या दिवशी येणार आहे की नंतर येणार आहे. मग त्यांच्या नंदेला कॉल असतो की ताई तुम्ही आधी येणार आहे की नंतर येणार आहे. मग त्यांच्या नंदेवरती जायचं ठरतं की त्यांच्या नंद कधी येणार आहेत आणि त्यानंतर मग त्या माझ्याकडे येत असतात. तसं माझं पण माझ्या नंदेवरती अवलंबून असतं. जर त्या रक्षाबंधनच्या दिवशी येणार असतील तर मी 2 दिवस लेट जाते, आणि मी 2 दिवस लेट जाणार असल्यामुळे माझी मम्मी रक्षाबंधनच्या दिवशीच मामाचीकडे जाऊन येते. त्यामुळे काय होतं, मामी पण मामाचीकडे त्यांच्या माहेरी जायला मोकळ्या होतात. या सगळ्या गोष्टी जर समजूतदारपणे घेतल्या ना आपण, तर कसं नाते एकदम मस्त आनंदात चालतात. आणि आपली भाऊजाई म्हणा, आपली आई म्हणा, आपली आतुरतेने वाट बघत असते. आता जसं मी माझ्या नंदेची आतुरतेने वाट बघते. माझ्या ननंद म्हणजे माझ्यासाठी ननंद नाहीच आहेत, त्या माझ्यासाठी एक मैत्रीण आहेत, माझ्या बहिणीसारख्या आहेत. का बरं? तर आम्ही समजूतदारीने घेतो एकदम. कधीच म्हणजे त्यांच्या मनात पण माझ्याबद्दल कधी वाईटपणा येत नाही. काही बाई ही मी आले आणि ही निघून गेली, आणि माझ्या मनात पण असं कधी राहत नाही काही बाई मला जायचं होतं या नेमकंच आल्या. असं कधी उलट उत्साह असतो, अगं बाई वहिनीला जायचंय, मी लवकर जाऊन येते. म्हणजे कसं वहिनी पण माहेरी जायला मोकळ्या, आणि माझ्या पण मनात येतं बरं होईल दीपात्या आज येऊन गेल्या म्हणजे मी पण 2-3 दिवसांनी जायला मोकळी. आणि ज्यावेळेस भाची कंपनी आलेल्या होत्या, ननंद आलेल्या होत्या, ते वातावरण इतकं आनंदात गेलं ना, तुम्हाला काय सांगू मी. तर कसं आहे, कामामुळे आम्ही जायला लेट झालेलो नाही, तर आम्ही जाणून बुजून नियोजनाने लेट केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टीवरती मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आम्हाला निघायला उशीर होतोय, दादू झोपलेला आहे, आम्ही आता निघतोय.